नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण बघतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन क्लास 10 चा सेकंड लेसन आणि त्या लेसन मधला आजचं जे लेक्चर आहे ते आहे आपलं लेक्चर नंबर 5। या आधी आपले 4 लेक्चर झालेले आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या। तर आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे आपला सोल्युशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड। म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन काढायचंय आपल्याला, पण कशा मेथडनी काढायचंय तर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी काढायचं आहे। पण का काढायचं आणि कसं काढायचं ते आपण आता बघणार आहे। पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। एक एक्झाम्पल घेतले आपण, एक्झाम्पल बघा काय आपलं, x² + 10x + 2 = 0। आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, हा माझा पहिला प्रश्न। तर हो, हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, तर हे बघा x² + bx + c ह्या फॉर्म मध्ये आहे। दुसरी गोष्ट, त्याचा जो इंडेक्स फॉर्म आहे तो किती आहे आपला, तर 2 आहे आणि ओनली 1 काय आहे, इथं एकच व्हेरिएबल आहे। त्याच्यामुळे हे जे गिवन इक्वेशन आहे ते काय आहे, आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। आता बघा, जे आपण मागच्या लेक्चर मध्ये काय घेतलं तर फॅक्टरायझेशन मेथड घेतली आणि फॅक्टरायझेशन मेथड मध्ये काय करत होतो आपण, तर फर्स्ट आणि थर्ड टर्मची मल्टिप्लिकेशन करायचं आणि आलेल्या आन्सरचे असे फॅक्टर पाडायचे की ज्याची ऍडिशन सबट्रॅक्शन केल्यानंतर मधला टर्म येईल। पण इथं काय होतं बघा, इथं 2 आहे, 2 * 1 किती होतात तर 2 होतात, म्हणजेच 2 येतात। आता 2 चे असे फॅक्टर्स पडतात का की ज्याची ऍडिशन सबट्रॅक्शन 10 येईल, म्हणजे आपला मिडल टर्म काय आपली 10 आहे, म्हणजे 10 येतं का तर नाही येत। मग अशा वेळेला आपण कुठली मेथड यूज करायची, तर अशा वेळेला आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड यूज करायची आणि ती कशी सॉल्व्ह करायची आपण बघतोय। आता बघा, कंप्लीट स्क्वेअर मेथड मध्ये काय करायचंय, तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे, x² + 10x + 2 = 2 दिलेले आहे, ठीक आहे। पण कंप्लीट स्क्वेअर मेथड मध्ये आपल्याला आयडेंटिटी फॉर्म्स मध्ये क्वेश्चन म्हणजे आन्सर्स आयडेंटिटी फॉर्म मध्ये आणून मग ते आपण काय करत जाणार आहे, सॉल्व्ह करत जाणार आहे। आता त्यासाठी आयडेंटिटी कुठल्या यूज करायला लागणार आहेत बघा आपल्याला, तर a - b ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर a² - 2ab + b² ही एक आयडेंटिटी येऊ शकते, किंवा दुसरी आपली a + b ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर a² + 2ab + b² ही आपली दुसरी आयडेंटिटी आहे, ठीक आहे। आता बघा, ह्या फॉर्म मध्ये आपण आयडेंटिटी आणायची कशी, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे। फॉर्म्युला म्हणजेच काय बघा, तर आता इथली मिडल टर्म काय आपली तर 10 आहे, म्हणजे ती मिडल टर्म यूज करून आपण काय करणार आहे, मिडल टर्म स्प्लिट करणार आहे। म्हणजेच काय करणार आहे बघा, तर एक्स्ट्रा टर्म्स ऍड करणार आहे आपण त्यामध्ये। म्हणजेच इथे जो फॉर्म्युला आहे आपला 1/2 * कोएफिशियंट्स ऑफ x त्याचा स्क्वेअर, ठीक आहे। आता कोएफिशियंट्स ऑफ x म्हणजेच काय, तर हा x आहे आणि कोएफिशियंट्स काय आहे त्याचा तर 10 आहे। म्हणजे जो x व्हेरिएबल असेल, y असेल, z असेल, काही असेल, पण आता इथं x दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये म्हणून मी इथं लिहिताना x लिहिलेलं आहे। इथं जर तुम्हाला y दिला असेल तर तुम्ही इथं y राईट करायचं आहे, ठीक आहे। पण आता ह्याचा कोएफिशियंट म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड म्हणजे ह्याला लागून असलेला नंबर त्याला आपण काय म्हणतो तर कोएफिशियंट्स असं म्हणतो आणि कोएफिशियंट इथला किती आहे तर 10 आहे। म्हणजेच आपण काय करणार आहे बघा, तर 1/2 * 10। आता इथं पॉझिटिव्ह साईन होतं त्यामुळे मी विथ पॉझिटिव्ह साईन घेतलेला आहे। इथं जर निगेटिव्ह साईन असतं म्हणजे -10 असतं तर इथं मी -10 घेतले असते आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे। म्हणजेच इथं काय होईल बघा, 2 ने डिवाइड होतं, 2 × 5 = 10। म्हणजेच आडव्या भागाकार पद्धतीने भागाकार कसा करायचा ते इथं केलेलं आहे आणि ते जर तुम्हाला शिकायचं असेल त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर आता इथे बघा 5 चा स्क्वेअर आला। आता 5 चा स्क्वेअर म्हणजे किती आले आपले, तर 25 आलेले आहेत, ओके। आता आपल्याला काय करायचंय, हे जे आलेले आन्सर आहे ते आपण काय करणार आहे, यामध्ये एकदा प्लस आणि एकदा मायनस या फॉर्म मध्ये राईट करणार आहे। आता प्लस मायनसच का घेतलं, कारण या इक्वेशनची व्हॅल्यू चेंज होत नाही, कशी होत नाही ते सांगते। आता इथे बघा, फर्स्ट काय करणार आहे आपण, x² + 10x तसंच लिहिणार आहे आणि हे जे आलेले +25 आणि -25 ह्या दोन फॉर्म मध्ये लिहिणार आहे, प्लस हे पुढचे 2 तसेच लिहिणार आहे =0। आता +25 आणि -25 का घेतले, कारण +25 आणि -25 प्लस मायनस मायनस होतं आणि त्यामुळे काय होतं, 25 मधून 25 गेलो तर तिथली व्हॅल्यू काय होती 0 होती। म्हणजेच आपलं जे गिव्हन इक्वेशन आहे त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, म्हणून आपण काय करणार आहे, एकदा प्लस आणि एकदा मायनस हे घेणार आहे, ठीक आहे। आता इथं बघा, तर इथं काय होतं, तर आपल्याला आता दोन टर्म्स मध्ये सेपरेशन करायचं, म्हणजेच काय करायचं, फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट करू। तर बघा, फर्स्ट मध्ये काय येणार आहे आपलं, तर x² + 10x हा 25 कशाचा स्क्वेअर आहे तर 5 चा स्क्वेअर आहे, ठीक आहे। म्हणजेच हा एक ब्रॅकेट मध्ये आला
आणि ह्यामध्ये सेपरेट दुसरं जे असणार आहे आपलं ते 25 प्लस 2 इज इक्वल्स टू 0 हे आपलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये किंवा ते सेपरेटली नुसतं राईट केलं तरी चालेल. आता इथं बघा, इथं ए स्क्वेअर, इथं 2 5 चा किती होतात तर 10 होतात. म्हणजेच आपल्याला कुठली आयडेंटिटी आली बघा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, म्हणजे त्याच्याऐवजी आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजेच इथं येताना काय येईल बघा आपलं, तर एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस मायनस प्लस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन येतं, म्हणजेच इथं -23 इज इक्वल्स टू 0. आता ऍडिशन सबट्रॅक्शनचे चिन्हांचे जे नियम आहेत किंवा बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे जे नियम आहेत किंवा गुणाकार भागाकारातील जे चिन्हांचे नियम आहेत त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या, जेणेकरून प्लस मायनस करताना कुठलं साइन द्यायचं हे जर तुम्हाला टफ जात असेल तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आता इथं बघा, इथं एक काम करू शकतो. आता हा जो -23 होता तो अपोजिट साईडला घेऊ शकतो. म्हणजेच काय होईल तर एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 23 आलेले आहेत. आता दोन्हीचा जर दोन्ही साईडचा आपण काय करणार आहे, टेकिंग स्क्वेअर रूट घेऊ शकतो. तर कसं घेणार आहे, टेकिंग स्क्वेअर रूट्स. टेकिंग स्क्वेअर रूट्स केल्यानंतर काय होणार आहे बघा आपलं, तर एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर होतं ते ब्रॅकेट स्क्वेअर गेट कॅन्सल झालेलं आहे आणि इज इक्वल्स टू प्लस मायनस रूट ऑफ 23 आलेले आहेत. ठीक आहे. प्लस मायनस रूट 23 का घेतलेलं आहे, का तर जेव्हा -2 चा स्क्वेअर हा काय असतो तर 4च असतो आणि 2 चा स्क्वेअर पण काय असतो आपला 4च असतो. त्यामुळं ह्यातलं जे आन्सर आहे त्यावेळेला कधी पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह असू शकतं. त्यामुळे दोन पॉसिबिलिटीज असल्यामुळे आपण काय घेतलेलं आहे, इथं प्लस मायनस घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं, हे सॉल्व्ह करताना 2 टाइम्स घ्यायचंय. म्हणजेच काय करणार आहे बघा, इथे येताना एक्स प्लस 5 इज इक्वल्स टू प्लस रूट ऑफ 23 येईल, और दुसरा जे असणार आहे ते एक्स प्लस 5 इज इक्वल्स टू मायनस रूट ऑफ 23 येईल. आता बघा, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे रिलेटेड जे 5 होतं ते अपोजिट साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, -5 होणार आहे. म्हणजेच काय होईल बघा, एक्स इज इक्वल्स टू -5 प्लस रूट 3 हे एक सोल्युशन येईल, किंवा एक्स इज इक्वल्स टू -5 मायनस रूट ऑफ 23 हे आपलं दुसरं सोल्युशन होईल. ही आहे आपली कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. याच्याशी रिलेटेड अजून एखादं आपण एक्झाम्पल बघूया, जेणेकरून तुमची जी कन्सेप्ट आहे ती पूर्णपणे क्लिअर होईल. आता सेकंड वन एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. सेकंड वन एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला, तर एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 48 इज इक्वल्स टू 0 दिलेले आहे. आता या मेथड मध्ये आपण काय करतो, फर्स्ट काय करतो, 1/2 इंटू कोइफिशियंट्स ऑफ एक्स आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर करतो. ठीक आहे. तर आता इथं काय होईल बघा, तर 1/2 इंटू कोइफिशियंट्स ऑफ एक्स किती आहे आपला, तर +8 आहे, म्हणजे इथं आलेले आहेत आपले +8 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं डिवाइड होतं, त्यामुळे 2 1 जा 2, 2 4 जा 8, म्हणजेच काय आलेलं आहे आपलं, तर 4 चा स्क्वेअर आलेला आहे, म्हणजे 4 4 जा किती होतं तर 16 येतं. ठीक आहे. हे आपलं रफ वर्क आहे ऍक्च्युली. आता आपल्याला काय करायचंय, हे जे +16 होते या इक्वेशन मध्ये राईट करायचे. ते कसे राईट करतो आपण, एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये करतो. म्हणजेच काय तयार होईल बघा आपल्या इथं, तर एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 मायनस 16 मायनस 48 इज इक्वल्स टू 0. म्हणजे परत 2 पार्ट्स मध्ये होईल आपलं, तर एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 4 4 जा 16 म्हणजे 4 चा स्क्वेअर आहे, त्यामुळे इथे राईट केलेलं आहे. किंवा सिंपल आहे, जर तुम्हाला पटकन स्क्वेअर वगैरे लक्षात येत नाही तर ही जी टर्म आहे ती आपण इथं राईट केली तरी चालते. किंवा आता इथे बघा -16 आणि -48 इज इक्वल्स टू 0. आता इथे कुठली आयडेंटिटी आली बघा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आली. म्हणजेच या आयडेंटिटीचा यूज करून आपण इथं काय करणार आहे, तर ए प्लस बी म्हणजेच काय असणार आहे आपले एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर येईल, मायनस मायनस प्लस होतील आणि प्लस केल्यानंतर काय येईल बघा की 6 प्लस 8 म्हणजे 14, कॅरी ओव्हर 1 आले, 4 प्लस 1 5 प्लस 1 6 झाले, म्हणजे 64 झाले. आणि इथे साइन मायनस देणार आहे आपण, का तर ज्यावेळेला दोघांचे सबस्ट्रॅक्शन करतो त्यावेळेला दोघांचे जर साइन मायनस असेल तर आन्सरला साइन काय येतं, मायनस येतं. हे आपण आधीही बघितलेलं आहे. आता इथं बघा, इथं काय होणार आहे आपलं, तर एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू, हा -64 होता, अपोजिट साईडला गेल्यानंतर काय झालेलं आहे आपला +64 झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड करणार आहे. म्हणजेच काय करणार आहे, टेकिंग स्क्वेअर रूट. म्हणजेच काय येईल बघा इथं, तर एक्स प्लस 4 इज इक्वल्स टू प्लस मायनस 64 कशाचा स्क्वेअर आहे
तर 8चा, म्हणून प्लस मायनस काय येईल आपलं 8 येईल. म्हणजेच परत एकदा आपण घेताना काय घेणार आहे बघा, तर x प्लस 4 इज इक्वल्स टू प्लस 8 येतील आणि दुसरी काय असणार आहे आपली x प्लस 4 इज इक्वल्स टू मायनस 8 येतील. आता हे प्लस 4 होते, अपोजिट साईडला गेल्यानंतर काय होतील तर 8 मायनस 4 होतील, और x इज इक्वल्स टू मायनस 8 मायनस 4, म्हणजेच x इज इक्वल्स टू 8 मधनं 4 गेले 4 राहिले. हे आपलं फर्स्ट वालं आणि दुसरं सोल्युशन असणार आहे x इज इक्वल्स टू मायनस 12 असणार आहे. हे आपलं होतं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा मेथड तुम्हाला समजली असेल तर कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला, आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहे आणि तिथं बरीच एक्झाम्पल असणार आहेत आपली कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडची. थँक्यू.